तर महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे का असा प्रश्न विचारला जातोय। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याची बातमी भाजपच्या गोटातून मिळते। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरतंय अशी चर्चा देखील भाजपच्या गोटात सुरू आहे। तर वादग्रस्त मंत्री आमदारांच्या वर्तनामुळे महायुती सरकारला डाग लागल्याचं देखील बोललं जात आहे। तर महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे का? कारण बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले। अखेर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। आधी जमिनीच्या व्यवहाराबाबत असलेल्या एका जुन्या प्रकरणामुळे आता रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं माणिकराव कोकाटे अडचणीत आले। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळली। मग पैशाच्या बॅगेसह व्हायरल व्हिडिओमुळे संजय शिरसाट हे देखील अडचणीत आले। तर कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा प्रकरणामध्ये मग सावली बार प्रकरणी योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांच्याकडून आरोप करण्यात आले। तर भरत गोगावले यांचा एक पूजा करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला। भरत गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला।